नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माहितीचा दिवा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांना तात्काळ पैशांची गरज आहे, ज्यांचे बँक कर्ज अडकले आहे किंवा जे छोटा व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय खर्च यासाठी पैशांचा विचार करत आहेत. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड आहे का? आणि तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत पैसे हवे आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण संपूर्ण सत्य, प्रक्रिया, फायदे, धोके आणि फसवणूक कशी टाळायची हे सर्व स्पष्टपणे समजून घेणार आहोत. विषयाची ओळख. मित्रांनो, सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूबवर खूप जाहिराती फिरत आहेत. आधार कार्ड दाखवा आणि लगेच 50,000 रुपये मिळवा. कसलाही कागद नाही, फक्त आधार कार्ड पुरे. 5 मिनिटात पैसे खात्यात. पण प्रश्न असा आहे, हे खरं आहे का? सरकार देते का? की खाजगी कंपन्या देतात? यात धोका आहे का? चला, एक एक मुद्दा समजून घेऊया. आधार कार्डवर पैसे मिळतात का? मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. सरकार थेट आधार कार्ड दाखवून 50,000 रुपये देत नाही. पण आधार कार्डचा वापर करून कर्ज लोन मिळू शकते. म्हणजे काय? आधार कार्ड हे ओळखपत्र, आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरले जाते. त्याच्या आधारे डिजिटल लोन और पर्सनल लोन दिले जाते. कोण देतात हे पैसे? आधार कार्डवर पैसे देणाऱ्या संस्था मुख्यतः 3 प्रकारच्या असतात. 1. NBFC, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी, उदा. बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल, फुलरटन महिंद्रा फायनान्स. 2. डिजिटल लोन ॲप्स, उदा. पेटीएम लोन, फोनपे लोन, क्रेडिट बी, नेव्ही, मॅनिटॅप. 3. काही बँका मर्यादित रक्कम, एक्सिस, ICICI, HDFC प्री अप्रूव्ड असल्यास. किती पैसे मिळू शकतात? मित्रांनो, सर्वांनाच 50,000 मिळतात असे नाही. रक्कम ठरते खालील गोष्टींवर: तुमचा CIBIL स्कोर, उत्पन्न, नोकरी किंवा व्यवसाय, आधीचे कर्ज, मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का? साधारण रक्कम: पहिल्यांदा 5,000 ते 20,000, चांगला स्कोर 30,000 ते 50,000. काहींना हळूहळू लिमिट वाढते. पात्रता, एलिजिबिलिटी. जर तुम्हाला आधार कार्डवर कर्ज हवे असेल तर वय किमान 21 वर्ष, आधार कार्ड, PAN कार्ड अत्यंत आवश्यक, बँक खाते, मोबाईल नंबर आधारशी लिंक. PAN कार्डशिवाय बहुतांश ठिकाणी कर्ज मिळत नाही. अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप. स्टेप 1. मोबाईलमध्ये विश्वसनीय ॲप डाउनलोड करा, Google प्ले स्टोअरवरूनच. स्टेप 2. मोबाईल नंबर, OTP, आधार OTP, eKYC, PAN कार्ड डिटेल्स. स्टेप 3. उत्पन्न माहिती भरा, नोकरी, व्यवसाय निवडा. स्टेप 4. लोन अमाउंट निवडा, 5,000 ते 50,000. स्टेप 5. अप्रूव्हल मिळाल्यावर पैसे थेट बँक खात्यात जमा. वेळ 5 मिनिटे ते 24 तास. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, इथे थांबा. एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देतो. कोणालाही आधी पैसे देऊ नका. प्रोसेसिंग फी आधी भरा. फसवणूक. व्हॉट्सॲपवर लिंक पाठवणारे लोक, धोका. फक्त Google प्ले स्टोअर ॲप, अधिकृत वेबसाईट, RBI रजिस्टर्ड संस्था. धोके आणि तोटे. आधार कार्डवर मिळणाऱ्या डिजिटल लोनचे काही तोटे आहेत. व्याजदर जास्त, वेळेवर न भरल्यास सिबिल खराब कॉल, मेसेजचा त्रास, चुकीचे ॲप, डेटा चोरी करतात म्हणून विचार करूनच कर्ज घ्या. कोणासाठी फायदेशीर? तात्काळ मेडिकल गरज, छोटा व्यवसाय, शिक्षण फी, इमर्जन्सी खर्च. चैनीसाठी, जुगार, सट्टा, दुसरे कर्ज फेडण्यासाठी सरकारी पर्याय. सेफ. जर तुम्हाला सुरक्षित कर्ज हवे असेल तर PM मुद्रा योजना, जनधन ओव्हरड्राफ्ट, सेल्फ हेल्प ग्रुप लोन, बँक पर्सनल लोन. यात व्याज कमी असते. निष्कर्ष. मित्रांनो, आज आपण काय शिकलो? आधार कार्डवर थेट पैसे नाही, पण कर्ज मिळू शकते. 50,000 रुपये शक्य आहेत. फसवणूक टाळणे गरजेचे. गरज असेल तरच कर्ज घ्या. शेवटचा संदेश. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा
आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती रकमेची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद.